मंडळी, जर तुम्ही आज घराबाहेर पडणार असाल, विशेषतः पुणे मुंबई सारखा प्रवास करायचा असेल किंवा त्याचा प्लॅन असेल, तर हा व्हिडिओ आधी शांतपणे बघा. कारण वरुण राजाने सध्या मुंबई, पुणे आणि रायगड जिल्ह्यात मुसळधार पाऊस पाडून पार दाणादाण उडून दिली आहे. मुख्य बातमी अशी आहे की काल मध्यरात्री कर्जत आणि लोणावळ्याच्या दरम्यान असलेल्या आग्नेय घाट भागात म्हणजेच मुंबई विभागातील ठाकूरवाडी आणि मंकी हिल लूप केबिनच्या दरम्यान अप मेन लाईनवर अचानक मोठी दरड कोसळली आणि टनभर वजनाचा माती दगडांचा मलबा थेट रेल्वे रुळावर येऊन पडला आहे. घाटात सतत धो-धो पाऊस कोसळत असल्यामुळे मध्य रेल्वेच्या टीमला काम करण्यात अडथळे निर्माण होत आहेत आणि सुरक्षेचा उपाय म्हणून प्रशासनाने 6 जुलै रोजी धावणाऱ्या तब्बल 16 महत्त्वाच्या गाड्या थेट रद्द करण्याचा निर्णय घेतलाय. पुणे मुंबई एक्सप्रेसवे किंवा रेल्वेने प्रवास करणाऱ्यांसाठी आज मोठा खोळंबा उडाला. नेमकं काय घडलं, कोणत्या गाड्या रद्द होणार आहेत आणि हवामान खात्याचा अंदाज काय आहे, सगळं काही सोप्या भाषेत जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार, मी पूजा आणि तुम्ही बघताय सत्य पे सत्ता. प्रश्न तुमचे, आवाज आमचा. तर मंडळी, ज्या गाड्या रद्द होणार आहेत त्यामध्ये मुंबई पुणेकरांची जीवनवाहिनी मानली जाणारी किंवा असलेली आपली लाडकी डेक्कन क्वीन, इंद्रायणी एक्सप्रेस, इंटरसिटी एक्सप्रेस, डेक्कन एक्सप्रेस, प्रगती एक्सप्रेस आणि सिंहगड एक्सप्रेस या दोन्ही बाजूंच्या अप आणि डाऊन करणाऱ्या गाड्यांचा समावेश आहे. सोबतच पुणे सोलापूर इंटरसिटी आणि धुळे एक्सप्रेस देखील रद्द करण्यात आली आहे. फक्त गाड्या रद्द करून रेल्वे थांबलेली नाहीये, तर जे प्रवासी आधीच निघालेले होते त्यांच्यासाठी अहमदाबाद कोल्हापूर एक्सप्रेस, इंदोर दौंड एक्सप्रेस, अहमदाबाद पुणे दुरंतो, बिदर CSMT, नांदेड पनवेल, चर्लापल्ली इंदूर हमसफर, LTT बेंगलुरू, दौंड ग्वाल्हेर आणि चेन्नई एग्मोर CSMT मेल या तब्बल 9 मोठ्या लांब पल्ल्यांच्या गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले आहेत. या गाड्या आता कल्याण, इगतपुरी, मनमाड, दौंड, अंकाई, भुसावळ, जळगाव आणि सुरत अशा अगदी लांबच्या पर्यायी मार्गावरून चालवल्या जात असल्यामुळे प्रवाशांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागतोय आणि गाड्या तासनतास उशिराने धावत आहेत. दुसरीकडेच परिस्थिती किती गंभीर आहे याचा अंदाज यावरून लावा की भारतीय हवामान विभागाने पुण्यासाठी थेट रेड अलर्ट जारी करून अतिवृष्टीचा इशारा दिलाय. तर मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईमध्ये सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पाऊस सुरू असल्यामुळे तिथे ऑरेंज अलर्ट कायम ठेवण्यात आलाय. मुंबई आणि पुण्याचे जिल्हाधिकारी आणि महापालिका प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून आणि विद्यार्थ्यांची सुरक्षितता लक्षात घेऊन आज सोमवार 6 जुलै रोजी सर्व सरकारी आणि खासगी शाळांना तातडीने सुट्टी जाहीर केली आहे. पावसाचा हा महाप्रलय फक्त जमिनीवरच नाही तर आकाशातही पाहायला मिळतोय. म्हणजे काल रविवारी मुंबईत झालेल्या मुसळधार पावसामुळे आणि सोसाट्याच्या वाऱ्यामुळे मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरील धावपट्टी आणि सर्व कामकाज सुरक्षेच्या कारणास्तव 1 तासासाठी पूर्णपणे ठप्प करावं लागलं होतं आणि विजिबिलिटी जी आहे ती अत्यंत कमी असल्यामुळे इंडिगोची 4 उड्डाणे रद्द करावी लागली. तर हवेत घिरट्या घालणारी विविध विमान कंपन्यांची तब्बल 13 विमाने जवळच्या गोवा, अहमदाबाद किंवा हैदराबाद अशा इतर विमानतळांवर वळवावी लागली आहे. यामुळे जर तुम्ही विमानाने प्रवास करणार असाल तर विमानतळावर निघण्यापूर्वी तुमच्या फ्लाईटचे स्टेटस नक्की चेक करा किंवा रेल्वेने प्रवास करणार असाल तरीही तुमच्या रेल्वेचे स्टेटस नक्की चेक करा. घाटात पाणी साचलेलं आहे, दरडी कोसळत आहेत आणि हवामान खात्याचा अंदाज अजिबात चांगला नाहीये. त्यामुळे आजचा दिवस अत्यंत इमर्जन्सी असेल तर मुंबई पुणे प्रवास करणे, हायवेवर निघणे किंवा ट्रेकिंगला जाणे पूर्णपणे टाळा आणि काळजी घ्या. आणि अशाच विश्लेषणांसाठी बघत राहा सत्य पे सत्ता. प्रश्न तुमचे, आवाज आमचा. 2 महिन्यानंतर सिंगापूर ब्रांचला प्रमोशन होतंय तुझं. कॉंग्रॅच्युलेशन्स. काय ग, तुला आनंद नाही झाला? मॅडम, तुम्हाला माहितीच आहे की मला PCODचा त्रास आहे. दिवसभर फटीग असतो, सारखा मूड स्विंग होतो. उगाच एवढी जबाबदारी कशाला घ्यायची? अगं, एवढं सिरियस नाहीये ते. त्यावर सोपा उपाय आहे, डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक. अगं, किती जणींनी तिथे उपचार घेतलेत. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी त्यांच्या शाखा आहेत.